नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. फोंड्यातील कुर्टी खांडेपार येथील क्रीडा संकुलाचे रवी नाईक क्रीडा संकुल असे नामांतर करण्यात आले. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय रवी नाईक यांना आदरांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि गोव्याच्या युवकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात झळकावे अशी दूरदृष्टी बाळगणारे नेते म्हणून रवी नाईक यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. हे क्रीडा संकुल नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देत त्यांची गुणवत्ता विकसित करण्याचं केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सगळेच विरोधकार आणि आपल्या कार्यकाळात सामान्य माणसाच्या प्रश्नांक सदांच प्राधान्य दिले. तुमच्या खातीर आशिल्लो हो कुट्टीतलो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आयच्यात रवी नाईक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ह्या नांवात वळखतलो आणि फक्त इतकेच न्ही, फुडल्या वर्सभराच्या भितर ह्या पुराय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचे नूतनीकरण जे करपाक जाय पयलीं तेंय काम आमी हातांत घेतलें. आणि फक्त नांवच न्ही तर बाब रवी नाईक हांचो स्टॅच्यू अर्धपुतळो जो आसा पयलीं तो ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स फुडल्या 6 म्हयन्याच्या भितर आमी पुराय करतले. आणि जेन्ना जेन्ना ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सान येतले तेन्ना तेन्ना बाब रवी नाईक हांची आमकां याद, विशेष करून भुरग्यांक याद तांची येवपाक जाय म्हणून तांचो अर्धपुतळो होय बी ह्या कॉम्प्लेक्सांत आमी घालतले. आमी नांव दिवण्या फाटीमागचो उद्देश एकूच, फोंड्याकारांक सदोदीत बाब रवी नाईक हांची याद उरपाक जाय, गोंयांतल्या लोकांक तांची सातत्यात याद उरपाक जाय. बाब रवी नाईक हो कूळ मुणकारांचो, बाब रवी नाईक हो युवकांचो, रवी नाईक हो सामान्य मनशांचो नेतो आशिल्लो आणि तांची याद ही कायमची आमकां गोंयकारांक उरची म्हणून हो कार्यक्रम आमी आयच्या निमित्तान हांगासर याद केला. फोंड्याकारांक ना जाल्यार दिसत बाब रवी नाईक हे गेले आणि आमी तांकां विसरूंक ना. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे आपल्या नेत्याक आणि लोक कल्याणकारी करपी ह्या नेत्यांक सदोदीत याद दवरता म्हणून बाब रमेश तवडकरान जशें म्हटलें की तांची लिगसी भारतीय जनता पार्टीचे सरकार फुडें व्हरता म्हणून तर तांचो आज नांव हे आमी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साक दिला. हा मुद्दामून याद करपाक जाय म्हणून सांगता कारण कूळ मुणकार हो तांचो फेवरेट सब्जेक्ट. आणि म्हजें घर हें करता आसतना आमी म्हटलें की मुणकाराचें घर कायदेशीर जावपी होय कायदो आमी हाडलो आणि ताच्या खातीर एक स्टेप फुडें वयता आसतना घडये कदाच बऱ्याचशा मुणकारांक खबर ना आणि ताचे मुणकाराच्या जागेत आसलेलें घर हाज्या फुडें कोणाकूच भाटकाराक तें विकूंक मेळचें ना. ताजें घर आणि ताची 300 स्क्वेअर मिटर जागा ही सरकारात कायमची ही कोणूच म्हणजे भाटकार हे विकूंक शकना. आमी बरेचशे फावटी मुणकाराच्यो केसी लढटा लढटा आमकां आमचो भाटकारूच बदललो हे दिसतालें, पण हाज्या फुडें भाटकार बदलचो ना, भाटकार तोच उरतलो केस कितली प्रोलॉंग जाली सुद्दां जाल्यार. म्हणून तर एक स्टेप आमच्या सरकारान आनी एक स्टेप हे तेंचें स्वप्न आशिल्लें कारण सामान्य मनशाक जो मुणकार आसा ताजो जागो ताका मेळचो, ताचें घर ताका मेळचें हे स्वप्न तांच्यांनी पळयल्लें आणि ते फुडें व्हरता आसतना गोंयांतल्या मुणकारांक तांचें कायदेशीर घर मेळचें हेच तेंचें स्वप्न परत एकदा म्हज्या सरकारात हे खरें करून दाखयला. त्याबद्दल आयच्या निमित्तान म्हणजे तांकां याद करता आसतना अश्यो विविध गजाली आमी सातत्यात करीत आसा. बाब रितेश हांच्यांनी उलयता आसतना सांगलें की दे आर नॅशनल व्हॉलीबॉल प्लेयर म्हणून हांवें म्हटलें की ही जेन्ना आमी जाका म्हणटा की वेगवेगळ्यो कला तांच्या मदीं आशिल्ल्यो, जशें ते भुरग्यां मदीं गेले काय भुरग्यां सारके वागताले आणि सातत्यात तुमकां कितें जाय, खेळपाक जाय मरे, खेळपाक जाय मरे हे ताचे पर्टिक्युलरली शब्द आसताले आणि त्या पद्दतीच्यो स्पोर्ट्स एक्टिविटी करपा खातीर आतां हे तांकां दिया तांकां दी, हे डायरेक्ट शेतकारांचे गेले तुमकां कितें जाय तुमकां कितें जाय ह्या स्टायलीन ते विचारताले आणि त्यो पर्टिक्युलरली तांकां दिवपाचेय बी ते सातत्यात काम करताले. ही तेंची खासियत आशिल्ली म्हणून तर आमी म्हणटा की एक नॅशनल व्हॉलीबॉल प्लेयर बाब रवी नाईक हांचो ह्या निमित्तान ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साक नांव दिवप हे ताच्या फाटीमागचो उद्देश आशिल्लो आणि ताचें विजन की हातूंतल्यानूय बी नॅशनल प्लेयर तयार जावपाक जाय. मागीर तो बॅडमिंटन आसतलो, व्हॉलीबॉल आसतलो, फुटबॉल आसतलो, स्विमर आसतलो, हे तयार करपाचें काम हे गोंय सरकार सातत्यात करता. अशा पद्दतीचो बरो इन्फ्रास्ट्रक्चर आज आमी फोंड्या आसतले किंवा प्रत्येक तालुक्यात अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाचें काम म्हज्या सरकारात केलां आणि हाज्याय फुडें ते मेंटेन दवरता आसतना नॅशनल लेवलाचे स्पोर्ट्स प्लेयर तयार जावचे
म्हणून आम्ही सातत्यात काम करीत आसा. आमच्या सरकारान वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम फोंड्या आणि फोंड्यातल्या पुराय परिसरातल्या लोकां खातीर सातत्यात आयोजन केलां. थोड्या दिसा पयलीं आमी सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम हांगासर आयोजन केल्लो. आज आमी म्हजे रुरल डिपार्टमेंट आणि गेडा म्हणजे पॉवर डिपार्टमेंट आणि न्यू अँड रिन्युएबल एनर्जी हांच्या वतीन म्हणजे मोफत बिजली योजना, मोफत सूर्यघर योजना आणि महिलांच्या खातीर आसपी रुरल सेल्फ हेल्प ग्रुपाचो कार्यक्रम हो राजीव कला मंदिरात दवरला. हांव हे इतक्याच खातीर सांगता की फोंड्याकारांक दिसूं नाका बाब रवी नायक गेले आनी आमी तुमकां विसरले. आमी तुमकां विसरूंक ना. तुमचे सगळे कार्यक्रम आनी तुमची सगळी चिंता करपा खातीर एज अ मुख्यमंत्री आनी आमची पुराय कॅबिनेट ही तुमच्या बरोबर आसा आनी फोंड्याचो ओवरऑल डेव्हलपमेंट करपा खातीर इधर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करपा खातीर म्हजे सरकार हे सातत्यात तुमच्या मदीं रावतले. तुमचे सगळ्यांचे काम हे सातत्यात करतले. हांव इतकेच एश्युरन्स दिता आनी म्हाका आज खूब खोस भोगता. परत एकदा म्हणजे रवी नायक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे नामकरण करता आसतना आणि त्या कार्यक्रमाक मुजरत आमचो 2 दिसाच्या पयलीं कार्यक्रम ठरलो. बाबा अजय गावडे हाणें इनिशिएटीव घेवन सगळें पुराय काम हे पुराय कंप्लीट केले. एका निमंत्रणाचेर तुम्ही येद्या मोठ्या संख्येत हांगासर उपस्थित रावले. त्या खातीर हीच खरी श्रद्धांजली बाब रवी नायक हांकां आसा. तुम्ही त्यांची याद दवरतले आनी तुमचो तेंको, तुमचो मोग हो जसो तेंचेर तुमचो प्रेम आशिल्लो तोच प्रेम आनी तुमचो मोग हो म्हज्याय सरकाराक दितले, म्हाकाय दितले, इतकी हांव आशा व्यक्त करता.